तहसील ऑफिसमध्ये येतात, माझ्या पाठीमागं रजिस्ट्री ऑफिसमध्ये येतात, माझ्या पाठीमागं नगर परिषदमध्ये येतात, माझ्या पाठीमागं SP ऑफिसमध्ये सुद्धा येऊन त्यांनी धिंगाणं केलं सर. आणि मी प्रत्येक वेळेस SP ऑफिसमध्ये, बीड शहर पोलीस चौकीत, शिवाजीनगर पोलीस चौकीत आणि पेठबीड पोलीस चौकीत जाऊन मी त्यांना ॲप्लिकेशन दिले, व्हिडिओ दाखवले, रेकॉर्डिंग दाखवलेत की हे लोक आम्हाला किती शिवीगाळ करतात, किती धमकी, त्याला घाबरतात तुम्ही. एका गुंड्याला, गुटखा माफियाला, ज्याच्यावरती इतके गुन्हे दाखल आहे सर, मी पूर्ण त्याचा रेकॉर्ड काढलेला आहे. 2020मध्ये सोलापूरला त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे. बालेपीरची एक बाई आहे, तिच्यासोबत तिचा गुन्हा हायकोर्टातून ती बाईनं केस जिंकलेली आहे, तो गुन्हा त्याच्यावरती आणखी चालू आहे. आणि रईस आणि बिलाल मला असं समजून आलेलं आहे की तो विजयराजेचा कार्यकर्ता आहे म्हणून. आणि विजयराजे सर, मी तुम्हाला इतकंच आव्हान करते की सर, यामध्ये मी फारुख पटेल, मुजीब, अशफाक यांना सुद्धा विचारणा केलेली की ह्या गुंडाला तुम्ही का घाबरता म्हणून. म्हणजे एक तर तुम्ही पैसे खाल्लेले असणार आहे, किंवा मग तुम्ही त्याचा साथ का देतात, किंवा तुम्ही त्याच्या विरुद्ध का उभे राहत नाही आहेत, का राहत नाही आहेत. माझा इतकंच प्रश्न आहे की तुमच्या जवळ जेव्हा पॉवर आलेली, तुम्ही एक अधिकारी झालेले आहेत, तुम्ही तुमची गावाची रक्षण करण्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे. मी जिल्हा रुग्णालयामध्ये आहे. काल तहसीलच्या परिसरामध्ये जी काही महिला आणि पुरुषांसोबत झटापटी झाल्या, नेमका काय वाद आहे हे मी जाणून घेण्यासाठी इथं जिल्हा रुग्णालयामधल्या अतिदक्षता विभागामध्ये आहे. सदरील महिला या ठिकाणी आहेत, मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. काय नेमका वाद झाला होता ताई, काय वाद झाला होता आणि काय नेमका प्रकार आहे, काही सांगता येईल का? सर, माझे नाव रिजवाना आहे आणि मी मुंबईला राहते. मी प्राध्यापक आहे आणि मी इथं आईच्या सोबत, आईने फोन केला होता की इथं तारीख आहे म्हणे, तारखेसाठी. तर सर, माझी त्या दिवशी तारीख होती कोर्टात. त्यानंतर मी कोर्टातून इथं गेले SP ऑफिसमध्ये. SP ऑफिसमध्ये मी माझे ॲप्लिकेशन्स वगैरे दिले आणि तिथून मी निघाले तहसील ऑफिसला, कारण की मला शेळके सरांची साईन पाहिजे होते आदेशपत्रावरती. तर मी त्याच्यासाठी तिथं थांबले होते. पण मला नाही माहीत की हे लोक माझा पिच्छा करतायत म्हणून. कारण की सर, मी सांगते, त्या दिवशी एक दिवस सर, शनिवारी किंवा शुक्रवारी मी पेठबीड पोलीस चौकीत गेले होते सर. तिथं मी NC टाकली होती यांच्या विरुद्ध. नेमकं काय थोडक्यात, म्हणजे तुम्हाला जास्त बोलायला त्रास होतो, थोडक्यात सांगा. NC काय होती आणि कशासाठी? NC हीच होती की हे माझे पाठलाग करतायत. हे कोण? सनाउल्ला, अजमतुल्ला, रईस चौस, बिलाल आणि त्याचे इतर साथीदार. काय कारण आहे तुम्हाला पिच्छा करायचं? कारण काहीच नाही सर, पण हे प्रॉपर्टी वाद आहे माझ्या पप्पांचा आणि माझ्या मोठ्या भावाचा. नेमकं काय सांगता येईल का? हे भैया माझ्या सौदीला राहतो आणि ह्या सौदीतून त्याने 15 वर्षाची कमाई कमवून पप्पाच्या नावावरती आणि लहान भावाच्या नावावरती करून दिलेली, ज्याचा दिवाणी दावा कोर्टात चालू आहे आणि त्याचे स्टेसुद्धा आलेला आहे कोर्टाकडून, मनाई हुकूम. आणि त्या संदर्भात ह्या दोघांनी भैयाला धोका देऊन परस्पर पूर्ण प्रॉपर्टी विकण्याचा कट कारस्थान केला. त्याला पण आम्ही आक्षेप आणलेला आहे रजिस्ट्री ऑफिसमध्ये आणि मंडळ अधिकाऱ्यांकडे. तर हे सर्व घटनेमध्ये आमचं रोल इतकं. प्रॉपर्टी कुणी विकली? प्रॉपर्टी माझ्या लहान भावानी पप्पांनी सनाउल्लाला विकली म्हणून आम्हाला माहीत झालंय. कारण की पूर्ण प्रॉपर्टी आणखी विकली गेलेली नाही आहे, फक्त विकली गेलेली बलगुजर साईडची आणि तेलगाव नाक्याला काही त्याने विकलेलं नाही. त्यांच्या हातात ना रजिस्ट्री आहे ना काही सुद्धा आहे. कुणाच्या नावावर प्रॉपर्टी होती? प्रॉपर्टी माझ्या पप्पाच्या नावावरती, कारण की भैयानी सौदीहून पैसे पाठवून पप्पाला घ्यायला सांगितली होती. ह्याच्यामुळं प्रॉपर्टी पप्पाच्या नावावरती झाली होती. पण आता भैया सौदीहून आले होते तर त्यांनी ती हिबानामा, म्हणजे मुस्लिम लॉच्या ह्याच्याने हिबानामा हे आम्हाला एक म्हणजे व्हॅलिड एक डॉक्युमेंट्स आहे, ते पप्पांनी भैयाला करून दिलं होतं. ते त्यांनी कॅन्सल न करता दुसऱ्यांना परस्पर विकलं. की जेव्हा माझा भैया सौदीला गेला होता ते आम्हाला माहीत झालं. त्याच्यासाठी आम्ही रजिस्ट्री ऑफिसमध्ये गेलो होतो शेखकडं. तिथं पण मी त्यांना सांगितलं की तुम्ही असं कसं करता, पूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतरच तुम्ही हे सगळं करायला पाहिजे ना. म्हणजे हा वाद लवकर थांबेल जर तुम्ही व्हेरीफाय केला तर. आता हा वाद इतका चिघळला आहे ना सर, की ह्या गुंडांना बिलकुल स्त्रियांची आबरूसुद्धा करत नाही आहे सर. माझ्या पाठीमागं
तहसील ऑफिसमध्ये येतात, माझ्या पाठीमागं रजिस्ट्री ऑफिसमध्ये येतात, माझ्या पाठीमागं नगर परिषदमध्ये येतात, माझ्या पाठीमागं SP ऑफिसमध्ये सुद्धा येऊन त्यांनी धिंगाणं केलं सर. आणि मी प्रत्येक वेळेस SP ऑफिसमध्ये, बीड शहर पोलीस चौकीत, शिवाजीनगर पोलीस चौकीत आणि पेठबीड पोलीस चौकीत जाऊन मी त्यांना ॲप्लिकेशन दिले, व्हिडिओ दाखवले, रेकॉर्डिंग दाखवलेत की हे लोक आम्हाला किती शिवीगाळ करतात, किती धमक्या देतात, किती, तरी तिथं काही ॲक्शन होत नाही. फक्त आमची बोलतात आणि NC घेऊन सोडून देतात. आणि दुसऱ्या दिवशी लगेच आम्हाला फोन येतो की तुमच्या विरुद्ध NC आली. महिलांना प्रायोरिटी काय देतात ते पोलीसवाले? का आज जर त्यांनी आज माझ्या ह्याचं घेतलं असतं इतकं गांभीर्याने तर आज माझ्यावरती ही वेळ नाही आली असती सर. काल नेमकी मारहाण तुम्हाला झाली का तुम्ही त्यांना केली आहे? नाही सर, मी तहसील ऑफिसमध्ये बसले होते शेळके सरांच्या वाट पाहत. तिथं सन्नावला, रजावला आणि अजमतुल्ला, रईस चाऊस, बिलाल आणि त्याचे आणखी 10-12 साथीदार होते जे बाहेर उभं राहिले होते. आणि हे 4-5 लोक आतमध्ये आलते. त्यांनी आमची फाईल घेतली सर आणि घाण शिवीगाळ केली. मला फाईलमध्ये काय होतं? फाईल म्हणजे माझे डॉक्युमेंट्स सर. त्यांनी काय हिसकावली? त्याला ते डॉक्युमेंट्स पाहिजे असेल बहुतेक, काहीतरी असेल ना सर, असं कोणी काही घेणार किंवा त्याला काही संशय आला असेल की ही काय करते म्हणून. तर त्यांनी ते फाईल हिसकावून घेतली आणि पळत सुटला. आणि दुसरी गोष्ट मला धमकी दिली का तुझ्यावरती ॲसिड अटॅक करणार मी, आणि तू बघ आता तुला कसं उठवते तरी फाडके दालता. म्हणजे खूप म्हणजे अभद्र शब्द. या प्रकरणामध्ये इथल्या कोणी स्थानिकच्या नेत्याकडं, लीडरकडे गेलात का? मुस्लिम नेत्याकडे गेलात का? मी सगळीकडे गेलेले सर. हा विषय माझा आज सगळीकडं गेलेला आहे, पण कुणीही येत नाही. का येत नाही हे मला आतापर्यंत कळलेलं नाही. का त्याला घाबरतात तुम्ही? एका गुंड्याला, गुटखा माफियाला, ज्याच्यावरती इतके गुन्हे दाखल आहे सर. मी पूर्ण त्याचा रेकॉर्ड काढलेला आहे. 2020मध्ये सोलापूरला त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे. बालेपीरची एक बाई आहे, तिच्यासोबत तिचा गुन्हा हायकोर्टातून ती बाईनं केस जिंकलेली आहे. तो गुन्हा त्याच्यावरती आणखी चालू आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त गुटखा माफिया म्हणून पूर्ण बीड शहराला त्याची ओळख आहे सर. तरी पण हे लोक एका आमचे गुन्हा काय सर? कोण मदत करतं त्याला? हे ना मदत वरूनच असेल ना सर, तेव्हा इतकं पुढं वाढतात. का आमची मदत होत नाही? त्या दिवशी मला त्यांनी मारलं, रस्त्यावरती 100-150 लोक होते, कोणी सोडवलं नाही. का नाही सोडवलं? त्याची भीती असेल म्हणून ना. पण ठीक आहे, मी बोलते की नागरिकांना त्याची भीती आहे, पण प्रशासनाला कशाची भीती आहे? प्रशासन का त्याच्या विरुद्ध घेत नाही ॲक्शन? किती ॲप्लिकेशन दिलेले सर मी त्याच्या विरुद्ध, खूप ॲप्लिकेशन दिलेले सर. मी मुंबईहून येऊन इथं मी प्रत्येक वेळेस ॲप्लिकेशन दिलेले, कारण की माझ्या घरात माझी एकटी आई जी 70 वर्षाची आहे आणि एक माझी हँडिकॅप बहीण आहे. ती दोघीच घरात राहतात सर. मी आणि माझी 2 बहिणी मुंबईला राहतो, 2 बहिणी औरंगाबादला आणि एक इथं माझी कारंजावरती. त्या कारंजावरती जी बहीण राहते सर, तिच्या नवऱ्याला सनाउल्लाने भर चौकात कारंजावरती मारलं सर. हे कोणतं चाललंय सर? कधी मारलं आणि काय कारण होतं? तिला त्याने 9 तारखेला मारलं, 9 जानेवारीला. आणि कारण काही नव्हतं, फक्त बोलला की बिलीफ जे आहेत ना, समन्स निघाले होते त्याचे कोर्टाचे तारखेचे, तर म्हणे तुझी बायकोनी समन्स आणून माझ्या दरवाजाला चिटकावले. सर बिलीफ काम करेल का तिची बायको काम करेल सर? बिलीफ चिटकावेल ना. बिलीफच्या पाठीमागे ही कशाला जाईल? असं म्हणजे काहीतरी आड घ्यायचा आणि महिलांना त्रास देऊन त्यांचा संसार खराब करायचं, हे त्यांचं कट कारस्थान चालू आहे सर. इथलं पोलीस प्रशासनाला आणि स्थानिकच्या लोकप्रतिनिधीला काय आव्हान आहे? माझं इतकंच आव्हान आहे की जर बीड शहरात, बीड सिटीमध्ये, बीड डिस्ट्रिक्टमध्ये जर महिला सेफ नाही तर तुम्ही गाव गोत्र्याला काय देणार आहे? आणि ह्याच्यामध्ये जर एक कामखेड्याचा जो सरपंच आहे बिलाल, हा येऊन इथं गुंडागर्दी करतो, तर तो कामखेड्याला काय करत असेल सर? कामखेड्याची जनतेला तो काय न्याय देत असेल सर? जेव्हा गुटखा माफियासोबत 2 नंबरचे धंदे घेणारा हा माणूस असं काम करतोय, तर हे काय जनतेला? कोणाचा कार्यकर्ता आहे ते बिलाल? तो कार्यकर्ता आहे रईस. आणि बिलाल मला असं समजून आलेलं आहे की तो विजयराजेचा कार्यकर्ता आहे म्हणून. आणि विजयराजे सर, मी तुम्हाला इतकंच आव्हान करते की मी तुमची मुलगी आहे, तुमची बहीण आहे, तुम्हाला एक माझी कळा तुम्ही पर्सनली घेऊन मला फक्त न्याय द्या की ह्या लोकांना तुमचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही त्यांना समजा की हे रस्त्यावरती आमच्यासोबत नका करू. हे खूप त्यांनी काल घाण राडा केलेला आहे सर, खूप घाण राडा केलेला आहे. काल बीड शहरामधल्या ज्या निवडणुका झाल्या त्यामधून सुद्धा एक मुस्लिम चेहरा म्हणून, मुस्लिम कार्यकर्ता म्हणून, मुस्लिमांचा उमेदवार म्हणून निवडून दिलेला आहे. ह्यासाठी सगळं सर यामध्ये मी फारुख पटेल, मुजीब
अशफाक यांना सुद्धा विचारणा केलेली की ह्या गुंडाला तुम्ही का घाबरता म्हणून. म्हणजे एक तर तुम्ही पैसे खाल्लेले असणारे किंवा मग तुम्ही त्याचा साथ का देतात किंवा तुम्ही त्याच्या विरुद्ध का उभे राहत नाही आहेत, का राहत नाही आहेत. माझं इतकंच प्रश्न आहे की तुमच्या जेव्हा पावर आलेली एक तुम्ही एक अधिकारी झालेले आहेत, तुम्ही तुमची गावाची रक्षण करण्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे आणि तुम्ही ते सोडून देतात, हे काय आहे सर. तुम्ही त्याचं साथ देता म्हणजे आम्ही तुमचं द्यायचं आणि तुम्ही त्याचं द्यायचं, हे कोणतं चाललंय सर, हे कसं चाललंय. एक मी आज शिकलेली आहे, एक शिकलेली म्हणून मी बोलते, पण आज मी तुम्हाला सांगते माझ्या पाठीमागे इतक्या स्त्रिया आल्यात ना सर. कालपासून ह्या सनावल्याने मला खूप परेशान केलेले म्हणून पर्सनली येऊन मला भेटलं सर. पर्सनली येऊन त्यांनी त्यांचे मुद्दे माझ्यासमोर ठेवले सर की हे सनावलं एक गुंडा माफिया आहे आणि हा असंच करतो म्हणे, भावाभावात भांडणं लावतो किंवा घरात फॅमिली मॅटरमध्ये भांडणं लावतो आणि जास्तीची प्रॉपर्टी कमीमध्ये घेतो आणि विकून मग स्वतःचा ताबा घेतो म्हणून. तर ह्याला तुम्ही आता आम्ही तर साथ देऊ शकत नाही म्हणे, पण आम्ही तुमच्या पाठीमागे उभं राहिलेलो आहेत म्हणे आणि जितकं होईल तितकं प्रशासनाकडून ह्याला सजा मिळवून द्या म्हणे. तर हा सगळा प्रकार आहे. आपण जर पाहिलं तर आता ह्यांनी सांगितल्याप्रमाणे ही प्रॉपर्टी त्यांची जमीन जी आहे ती भावांची वडिलांची आहे आणि आम्ही मुस्लिम कायद्यानुसार त्याचं जे काही ताबा असेल किंवा मग ते वाटणे असतील किंवा मग हिस्सा वाटा जे असेल ते आम्ही केलेला होता. मात्र तो कुठल्याही प्रकारचा रद्द न करता ती जमीन विकल्या गेली आहे. ह्यांच्या भावानी आणि वडिलांनी जमीन विकली आहे, कवडी किमतीमध्ये सनाउल्ला खान यांना विकली असं यांचं म्हणणं आहे आणि जमीन जी आहे ती परत मिळावी यासाठी आमचं कोर्टात प्रकरण सुरू आहे. या प्रकरणाची कागदपत्र किंवा मग काही माहिती घेण्यासाठी आम्ही तहसील कार्यालयामध्ये गेले असताना त्या ठिकाणी सनाउल्ला खान आणि त्याचे सहकारी येऊन आमच्यावर हल्ला केला आहे असं जे आहे ते यांनी सांगितलेलं आहे. नेमका वाद काय आहे हे इथले तहसील आणि या परिसराचे जे काही तलाठी मंडळ अधिकारी आहेत या सगळ्यांना माहिती असेल आणि त्यांनी हे प्रकरण तडीस लावणं गरजेचं आहे. त्याचा कायदेशीर सोक्षमोक्ष लावणं गरजेचं आहे. आता न्यायालयात हे प्रकरणे म्हणल्यानंतर काही काळ उशीर लागतोच, मात्र अशा प्रकारचे भर रस्त्यामध्ये वाद घालून वातावरण दूषित करणं, दहशत निर्माण करणं अत्यंत बेकायदेशीर आहे, चुकीचं आहे आणि हे असं होऊ नये म्हणून तहसील प्रशासनानं, मंडळाधिकाऱ्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना, पोलीस प्रशासनानं या प्रकरणामध्ये गांभीर्यानं लक्ष घेऊन हे प्रकरण तोडीस नेलं पाहिजे. नेमकं काय प्रकरण आहे मराठी महाराजसुद्धा विचारण्याचा आणि खोलात जाण्याचा प्रयत्न करेल. कायद्यानं ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत वातावरण दूषित करणाऱ्या आहेत. भर चौकामध्ये, भर शासकीय कार्यालयामध्ये महिला आणि पुरुषांमध्ये फार मोठमोठ्यानं आवाज करून जो आहे तो राडा काल ज्यात झालेला आपल्याला पाहायला मिळाला. हे अत्यंत दहशत निर्माण करणारं आहे. मागच्या काळापासून बीडचं वातावरण जे आहे ते खराब झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. गुन्हेगारी क्षेत्रामधलं जे आहे ते बीडचं नाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळं बीडचं ही जे काही वातावरण आहे ते कसं शमवता येईल यासाठीचे प्रयत्न पोलीस प्रशासनानं करणं गरजेचं आहे. कॅमेरा पर्सनचा मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.